हाय, गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. आणि आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी. तर बघा, मार्केटमधून वांगी आणलेत. बघा कशी काट्याची वांगी आहेत. हे बघा, आणि मध्यम साईजची आहेत. जास्त मोठी पण नाही, छोटी पण नाही. आणि बघा, याला काटेरी वांगे बोलतात. हे बघा, तर आपण आता हे कापून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला मी बनवलाय. बघा, कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्यात, धणे घेतलेत, लसूण घेतलाय, आलं पण घेतले, सुक्कं खोबरं आणि शेंगदाणे. आता मी हे वाटण करून घेणार आहे मिक्सरला. तर हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यात टाकले. आता वाटण करून घेत आहे. बघा, वांगे मी कापून घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत. हे बघा, तर आता याच्यामध्ये सुरुवातीला मी मीठ आणि हळद भरणार आहे, कारण नाहीतर खाताना वांगी हळदने लागतात. हे बघा, त्याच्यासाठी मीठ आणि हळद याच्यामध्ये भरणार आहे. आणि जो मसाला बनवलेला आहे तो भरणार आहे मी याच्यामध्ये. तर मी आता भरून घेत आहे. पण आता वांग्यामध्ये असा मसाला भरून घेतलेला आहे. सगळ्या वांग्यांमध्ये असं भरून घेतलेला आहे. ते वाटण आहे, सुक्कं वाटण केलेलं आहे हे. तर आपण आता हे बघा, एवढे वांगे आहेत. आता मी बनवायला घेते. कढई ठेवली गरम करायला आणि मी तेल टाकून घेत आहे त्याच्यामध्ये. आता तेल गरम होईल तर मी त्याच्यामध्ये थोडेसे अर्धा चम्मच जिरे टाकणार आहे. गावाला असंच बनवतात, साधं सोपं एकदम. आणि मी तुम्हाला गावच्या पद्धतीचं दाखवलं आहे, तेच खायला चांगलं लागतं. आणि थोडीशी हळद टाकणार आहे, जास्त नाही, कारण आपण वांगे भरताना हळद टाकलेली आहे. पण नॉर्मली थोडीशी मी हळद टाकणार आहे, कलरसाठी. आपले जिरे पण भाजलेले आहेत. हे बघा, जास्त नाही हळद टाकलेली, थोडेसे टाकलेले आहे. जिरे पण भाजलेले आहेत. आणि आपण आता वांगे टाकणार आहे त्याच्यामध्ये. कोण कोण बनवतं अशी वांग्याची भाजी, मला नक्की सांगा. आपल्याला जास्त ओलसर बिलकुल करायची नाही भाजी. नॉर्मली थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त बिलकुल नाही. आणि आता मी मिक्स करून घेत आहे. भरलं वांगं बोलतात, कोणी पातळ बनवतं, कोणी थोडं सुक्कं, थोडासा रस्सा बनवतात. आणि आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे 2 मिनटं. पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचे आणि अर्धा कपभर पाणी टाकायचं, अर्धा किंवा 1 कपभर पाणी, जास्त बिलकुल टाकायचं नाही. आणि हा मसाला आहे थोडा, तो पण मी त्याच्यात टाकणार आहे नंतर.
आपल्याला ग्रेव्ही होईल थोडीशी. तर चला आता मी झाकण ठेवते. हे मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण मी थंड पाणी बिलकुल वांग्यात टाकणार नाही. तर मी तुम्हाला आता वांगं झालं का नाही दाखवते. हे बघा, आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. स्लो गॅसवर आहे, त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाही. तर आता मी पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये. हे बघा, पाणी चांगलं गरम झालेलं आहे. बस एवढंच पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी. आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही बिलकुल. आता जो मसाला आहे तो मी टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि स्लो गॅसवरती मी 10 मिनिटं ठेवणार आहे. बस आता झाकण ठेवूया. आपली वांग्याची भाजी तयार आहे. हे पण गावच्या पद्धतीत आहे, कारण मसालाच मी हिरवं वाटण केलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि हिरवी मिरची टाकलेली, त्याच्यामुळे हिरवं दिसतंय. आणि ज्वारीची भाकर आहे बघा, छानपैकी. आणि हा थोडा कोबी घेतलेला आहे कट करून, काकडी घेतली आणि कांदा घेतलेला आहे. तर कोणाकोणाला आवडले नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.